श्रोते हो, आरोग्य ही आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे आणि निरोगी जीवनाशिवाय आनंदी जीवनाची कल्पनाही करता येत नाही। तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही कोणत्याही आव्हानाला निर्धाराने सामोरं जाऊ शकता, पण जर आरोग्य बिघडलं तर जगण्याचा उत्साहच हरवतो। म्हणूनच 2025 हे वर्ष तुमच्यासाठी आरोग्याच्या बाबतीत काय घेऊन येत आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कोणत्या राशींच्या लोकांना उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळेल, कोणाला अधिक काळजी घेणं आवश्यक असेल, तसेच ग्रहांची हालचाल आणि त्यांचा तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेतल्यावर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत योग्य बदल करू शकता। चला तर मग मेष ते मीन राशीच्या लोकांचं आरोग्य कसं असेल, 2025 मध्ये कोणत्या राशीसाठी नवीन ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येईल ते जाणून घेऊयात। 1. मेष राशी। मेष राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या सुरुवातीपासून मार्चपर्यंत शनी ग्रह तुमच्या लाभस्थानात असेल, जो एक अनुकूल चिन्ह आहे। मात्र दुसरीकडे शनीची तिसरी राशी कुंडलीच्या पहिल्या घरावर असेल। अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत थोडे जागरूक राहण्याचा सल्ला दिला जात आहे। मेष राशीच्या लोकांना 2025 मध्ये आरोग्याच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील। जेव्हा शनी तुमच्या 12व्या भावात प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक आणि विशेष काळजी घ्यावी लागेल। शक्य तितके तणावमुक्त राहा, चांगली झोप घ्या, धावणे कमी करा आणि शरीराला विश्रांती द्या असा सल्ला दिला जातो। असे केल्याने 2025 मध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील। 2. वृषभ राशी। राशीच्या दुसऱ्या राशीबद्दल सांगायचे तर मार्च नंतर शनी तुमच्या लाभाच्या घरात प्रवेश करणार आहे। अशा स्थितीत तुमच्या आयुष्यात आतापर्यंत आरोग्याशी संबंधित ज्या काही समस्या होत्या त्या हळूहळू दूर होऊ लागतील। वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत। अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना ज्यांना आधीच हृदय किंवा फुफ्फुसाशी संबंधित समस्या आहेत त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे। आरोग्य राशी भविष्य 2025 नुसार मे महिन्यानंतर चौथ्या भावात केतूचा प्रभाव दिसून येईल। या काळात तुमच्या आयुष्यात आरोग्यासंबंधी किरकोळ समस्या उद्भवू शकतात, तथापि कोणतीही मोठी समस्या होणार नाही याची खात्री बाळगा। यावर्षी जास्तीत जास्त योगासने करा, शुद्ध सात्विक आहार घ्या, आरोग्याकडे लक्ष द्या आणि योग्य प्रमाणात विश्रांती घ्या। असे केल्याने 2025 मध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील। श्रोते हो, स्वामी म्हणतात उद्याची चिंता करू नकोस, फक्त एकदा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिह। 2025 येणारा हा नवीन वर्ष तुझ्यासाठी आनंदायी आणि गोड बातमी घेऊन नक्कीच येईल। 3. मिथुन राशी। मिथुन राशीचा तिसरा राशीबद्दल बोलायचे तर यावर्षी गुरुचे संक्रमण आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल संकेत देत नाही। बृहस्पती संक्रमणाच्या काळात पोट आणि गुप्तांगांशी संबंधित कोणतीही समस्या त्रास देऊ शकते, किंवा या राशीच्या लोकांना ज्यांना या दोन गोष्टींशी संबंधित समस्या आहेत त्यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे। मे महिन्यानंतर आरोग्याशी संबंधित समस्या दूर होण्यास सुरुवात होणार असली तरीही तुम्हाला योग ध्यानधारणा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि या वर्षभर तुमच्या आरोग्याचा उत्तम फायदा घेण्यासाठी तुमची दिनचर्या संतुलित करा। आरोग्य राशी भविष्य 2025 नुसार यावर्षी मार्चनंतरही तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल, अन्यथा छातीशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला अडचणीत आणू शकते। या वर्षात तुमच्या आयुष्यात कोणतीही नवीन समस्या येणार नाही ही दिलासादायक बाब आहे। तुमच्या जुन्या समस्यांची काळजी घ्या आणि तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या एवढाच सल्ला दिला जात आहे। 4. कर्क राशी। राशीच्या चौथ्या राशीबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या सुरुवातीपासून ते मार्च महिन्यापर्यंत या काळात शनी तुमच्या 8व्या भावात भ्रमण करत आहे, जे तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल संकेत देत नाही। विशेषतः जर तुम्हाला कंबर, गुप्तांग किंवा तोंडाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल। मार्च नंतर समस्या हळूहळू दूर होऊ लागतील। मे महिन्यात बृहस्पती तुमच्या 12व्या भावात प्रवेश करेल, त्यामुळे पोट आणि कंबरेशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात, हे लक्षात ठेवा। सन 2025 मध्ये आरोग्याचे उत्तम फायदे मिळावेत यासाठी तुम्हाला गरज भासल्यास तात्काळ उपचार घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे। तुमच्या आहाराकडे लक्ष द्या, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नका। जर तुम्ही असे केले आणि तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहिल्यास 2025 मध्ये तुमचे आरोग्य अनुकूल राहील। 5. सिंह राशी। आता राशीच्या 5व्या राशीबद्दल बोलत आहोत। यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत खूप सतर्क आणि सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे। यावर्षी तुमच्या शरीरात आळसाची भावना वाढणार आहे, अंगदुखी आणि सांधेदुखीचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो। मार्च महिन्यापासून शनीचा प्रभाव हळूहळू पहिल्या घरापासून दूर होऊ लागेल आणि या काळात शनी तुमच्या 8व्या भावात जाईल।
अशा परिस्थितीत त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येईल. शनी संक्रमणाच्या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे लागेल. मे नंतर राहू केतूचा प्रभाव तुमच्या पहिल्या घरावर राहील. आरोग्य राशी 2025 नुसार या काळात तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या, डोकेदुखी इत्यादींचा सामना करावा लागू शकतो. आपल्या खाण्याच्या सवयींबद्दल शिस्तबद्ध राहण्याचा सल्ला दिला जातो. यावर्षी तुम्हाला गॅस, अपचन आदी तक्रारीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्याबद्दल जागरूक राहा. मे नंतर आरोग्याच्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतील. सिंह राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने सरासरी असणार आहे. 6. कन्या राशी. जर आपण कन्या राशीच्या 6व्या राशीबद्दल बोललो तर हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडी कमजोर असेल. जानेवारी ते मे पर्यंत राहू केतूचा प्रभाव तुमच्या पहिल्या घरावर राहील, जो आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल मानला जात नाही. तथापि मे नंतर हा प्रभाव संपुष्टात येईल आणि तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त फायदा होईल. अशा परिस्थितीत येथे तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गेल्या वर्षभरात किंवा त्यापूर्वी तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या आली असेल तर ती दूर होऊ शकते, परंतु कोणतीही नवीन समस्या टाळण्यासाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या आणि योगासने करत राहा. जर तुम्हाला कंबरेमध्ये किंवा पाठीच्या खालच्या भागात काही त्रास जाणवत असेल तर कोणतीही निष्काळजीपणा न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा ही समस्या मोठे रूप घेऊ शकते. 7. तुळ राशी. तुळ राशीबद्दल बोलायचे तर जानेवारी ते मेच्या मध्यापर्यंत गुरु 8व्या भावात गोचर करत असल्याने तुम्हाला पोट, कंबर किंवा हाताशी संबंधित काही समस्या येण्याची शक्यता आहे. दरम्यान म्हणजेच मार्च महिन्यात शनीचेही भ्रमण होणार आहे, जे पोट आणि तोंडाशी संबंधित काही समस्या दर्शवत आहे. मे महिन्याच्या मध्यानंतर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल परिणाम मिळतील. सोप्या शब्दात सांगायचे तर वर्षाच्या पहिल्या भागात तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल आणि जसजसे वर्ष पुढे जाईल तसे तुमचे आरोग्य सुधारू लागेल. किरकोळ समस्या नक्कीच राहतील, पण मोठी समस्या दिसत नाही. 2025 मध्ये तुमच्या आरोग्याचा उत्तम फायदा घेण्यासाठी तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या आणि तुम्हाला काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 8. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर मार्च महिन्यापर्यंत शनीचे संक्रमण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल संकेत देत नाही. या काळात छातीशी संबंधित कोणतीही समस्या, गुडघ्याशी संबंधित समस्या, कंबर किंवा मेंदू किंवा डोकेदुखीशी संबंधित समस्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात. आरोग्य राशी भविष्य 2025 नुसार या राशीच्या लोकांना, ज्यांना या भागात आधीच समस्या आहेत, त्यांनी अधिक सावध राहावे. मार्च नंतरचा काळ आरोग्याशी संबंधित जुन्या समस्या दूर करून आरोग्य उत्तम राखण्याच्या दृष्टीने अनुकूल राहील. तथापि मार्च नंतर शनीचे संक्रमण तुमच्या आयुष्यात पोटाशी संबंधित काही समस्या आणू शकते. 2025 या वर्षासाठी या राशीच्या लोकांना सल्ला दिला जात आहे की ज्यांना पोट, डोके, कंबर किंवा छातीशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी आणि आवश्यक असल्यास किंवा काही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 9. धनु राशी. धनु राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या सुरुवातीपासून मार्चपर्यंतचा काळ आरोग्यासाठी अनुकूल असेल. मार्च नंतर शनीच्या प्रभावामुळे आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल परिणाम मिळू शकतात, विशेषतः ते लोक ज्यांना आधीच छाती किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत. एप्रिल ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य राशी भविष्य 2025 नुसार मे महिन्यात गुरु तुमच्या 7व्या भावात प्रवेश करेल आणि तेथून गुरु पहिल्या भावात प्रवेश करेल. अशा परिस्थितीत आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील. एकूणच यावर्षी तुम्हाला वेळोवेळी आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सन 2025 मध्ये आरोग्याचे सर्वोत्कृष्ट लाभ मिळविण्यासाठी संयम आणि शहाणपणाचा वापर करा आणि आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या, असा एकच सल्ला दिला जात आहे. 10. मकर राशी. मकर राशीच्या लोकांच्या आरोग्याबाबत बोलायचे झाले तर 2025 मध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मार्च नंतर शनीचा प्रभाव तुमच्या दुसऱ्या घरातून निघून जाईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. तथापि आपले आरोग्य नेहमी चांगले ठेवण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. संतुलित जीवन जगा, कारण मे नंतर द्वितीय भावातील राहू तुम्हाला खाण्याच्या सवयींबाबत थोडा संयमी बनवू शकतो. बृहस्पतीचे संक्रमण आरोग्यासाठी अनुकूल संकेत देत आहे की या वर्षभर तुम्हाला छोट्या छोट्या समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यांना सामोरे जाण्यासाठी जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी योग्य ठेवल्या आणि तुमची जीवनशैली संयमित केली तर तुमच्या जीवनात कोणतीही गंभीर समस्या उद्भवणार नाही. 11. कुंभ राशी.
आता कुंभ राशीच्या लोकांच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आरोग्य राशी भविष्य 2025 नुसार जानेवारी ते मार्च या काळात स्वर्गीय शनी स्वतःच्या राशीत राहणार आहे, ज्यामुळे तुमचे कोणतेही मोठे नुकसान होणार नाही, म्हणजेच आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत। मे नंतर राहूचे संक्रमण होईल आणि हे देखील आरोग्यासाठी अनुकूल संकेत देत नाही। या काळात तुम्हाला पोट किंवा मनाशी संबंधित काही समस्या भेडसावू शकतात। मे महिन्याच्या मध्यापासून ते वर्षाच्या उर्वरित काळात गुरु तुमच्या 5व्या भावात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या आरोग्याचे रक्षण होईल। सोप्या शब्दात सांगायचे तर यावर्षी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन आणि मेंदू प्रभावित होऊ शकतात। मात्र मे महिन्यानंतर तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळेल। अशा स्थितीत वर्षाचा उत्तरार्ध आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी अधिक अनुकूल राहणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। 12. मीन राशी। शेवटी मीन राशीच्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलूया। 2025च्या आरोग्य राशीनुसार हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने थोडे कमजोर असेल। अशा परिस्थितीत तुम्हाला आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे। जानेवारी ते मे पर्यंत राहू केतूचे संक्रमण तुमच्या पहिल्या घरावर परिणाम करेल, जे तुमच्या आरोग्यासाठी नकारात्मक संकेत देत आहे। विशेषतः मीन राशीच्या लोकांसाठी ज्यांना आधीच गॅस इत्यादी समस्या आहेत। मार्च नंतर शनी तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करेल आणि शनी वर्षभर तेथेच राहील, जे काही वेळा तुमचे आरोग्य कमकुवत करेल। आरोग्य राशी भविष्य 2025 नुसार अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागेल, तुमचा स्वभाव सुधारावा आणि तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्यावे लागेल। यावर्षी तुम्हाला हात आणि कंबरेशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते। अशा परिस्थितीत योग आणि ध्यानाची मदत घेऊन तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता। आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।